नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 10 मिड कॅप म्युच्युअल फंड ज्यांनी 2023 मध्ये खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि आता आपण त्यांचा विचार 2024 साठी करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला नवीन इन्व्हेस्टमेंट काही करायची असेल, नवीन SIP स्टार्ट करायची असेल, त्यासाठी तुम्ही या फंडचा विचार करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल एक न्यूज पहा. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने आत्ताच 50 ट्रिलियनचा लँडमार्क अचीव केलेला आहे आणि हा लँडमार्क अचीव करण्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टरचा सर्वात मोठा हात आहे, कारण की बऱ्याच लोकांनी SIP सुरू करून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच्या टॉप 10 मिड कॅप म्युच्युअल फंडमधील पहिला म्युच्युअल फंड आहे HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड. टोटल फंड व्हॅल्यू जी आहे ती पहा किती आहे, 52,000 करोड रुपये. 52,000 करोड मित्रांनो, 52,000 करोड रुपये या फंडची व्हॅल्यू आहे. आणि या फंडमध्ये एका वर्षाला रिटर्न पहा किती आहे, 43%, 2 वर्षात 28%, 3 वर्षात 32% आणि 5 वर्षात 22% रिटर्न हा फंड देतोय. विचार करा, म्हणजे एवढ्या लोकांनी या फंडमध्ये SIP सुरू केलेली आहे आणि हा फंड कंटिन्युअसली चांगले रिटर्न देतोय. या फंडबद्दल माझं थोडंसं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे फक्त माझं ॲनालिसिस आहे. या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. इन फ्युचर जर तुम्हाला कधी SIP सुरू करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही मिड कॅप फंड सांगणार आहे, त्यांचा विचार तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त चांगले फंड दुसरे आहेत, तुम्ही त्याचाही विचार करू शकता. हिस्टॉरिकल जो डेटा आहे त्या डेटाचा अभ्यास करून हे फंड मी निवडलेले आहेत. हा आहे HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडचा पोर्टफोलिओ. म्हणजे HDFC मिड कॅप फंडमध्ये जेव्हा तुम्ही SIP सुरू करता तर तो फंड कुठल्या कंपनींमध्ये ते पैसे तुमचे इन्व्हेस्ट करतो, कशा प्रकारे ते इन्व्हेस्ट होतात, त्याबद्दल तर थोडंसं मी माहिती सांगतो. हा डेटा जुलै 2023 पर्यंतचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आता थोडेफार चेंजेस होऊ शकतात. तर यामधील पहा कंपन्यांची नावं आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी किती % शेअर्स विकत घेतलेले आहेत ते आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी, टाटा कम्युनिकेशन, मॅक्स हेल्थकेअर या साईडच्या कंपनीज आहेत. आणि यामध्ये टॉप 5 होल्डिंग 17%, टॉप 10 होल्डिंग 31% आहे. मिडकॅप सेगमेंटमध्ये ज्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये 66% आणि लार्ज कॅपमध्ये 11%, स्मॉल कॅपमध्ये 15% आणि कॅश आणि इतर बॉन्ड्समध्ये वगैरे 8% अशी यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला अजून थोडंसं डिटेल सांगतो. हा फंड मी मगाशीच सांगितलं आहे कंटिन्युअसली खूप चांगलं काम करतो आहे. हा आहे 2023चा पूर्ण, म्हणजे जानेवारीपासून तर आत्तापर्यंतचा इंडेक्स आहे. आणि या इंडेक्समध्ये ब्ल्यू लाईन जी आहे ती HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडची आहे आणि ऑरेंज लाईन जी आहे ती निफ्टी मिड कॅपची आहे. तर यामध्ये तुम्हाला काय जाणवतं आहे, तर HDFCचा जो फंड आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती जास्त कमी होत नाही आहे, ती वर जाते. कधीही या लाईनला ब्रेक करून तो खाली आलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट करताय तर ती इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये न जाता तुमची ती इन्व्हेस्ट ग्रो होत जाते. आता ही इन्व्हेस्टमेंट ग्रो कशी होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न कसे मिळतात याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी सांगतो आहे. जर तुम्ही 3,000ची SIP सुरू केलेली आहे 1 जानेवारी 2018 पासून आणि त्याची SIPची एंड डेट आहे 1 डिसेंबर 2023 मध्ये, म्हणजे साधारण 5 वर्षाचा कार्यकाळ मी घेतलेला आहे. आणि यामध्ये 3,000 इन्व्हेस्टमेंट माझी आहे. तर टोटल माझी इन्व्हेस्टमेंट पहा किती होते, 2,13,000. आणि आजच्या डेटला म्हणजे 22 तारखेपर्यंत, मी 22 तारखेला समजा मी सेल केलं आहे सगळं, तर 22 तारखेला माझी सेल व्हॅल्यू आहे 4,60,958 रुपये. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे, 2 लाख. 5 वर्षात माझे इन्व्हेस्टमेंटचे किती पैसे झाले, डबल झाले. म्हणजे 116% रिटर्न ह्या फंडने मला दिलेला आहे. आणि ॲन्युअली रिटर्न किती % देतो आहे हा फंड, मला 25% देतो आहे. एवढा चांगला हा फंड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच प्रकारचं ॲनालिसिस करून काही फंड निवडलेले आहेत. तर चला आता आपण ते पाहूयात एक एक करून. पण त्यामध्ये मी अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण केस स्टडी सांगणार नाही आहे, तर मी फंडची नावं सांगतो तुम्हाला आणि आपण त्याचा रिटर्न्स पाहूयात. यानंतरचा दुसरा फंड आहे कोटक एमर्जिंग इक्विटी फंड. या फंडची व्हॅल्यूसुद्धा आहे 36,000 करोड रुपये. एका वर्षामध्ये 30% रिटर्न आहे, दुसऱ्या वर्षी 18%, तिसऱ्या वर्षी 28% आणि 5व्या वर्षी 22% रिटर्न आहेत. म्हणजेच हा फंडसुद्धा कंटिन्युअसली खूप चांगलं काम करतो आहे. भले एखाद्या वर्षामध्ये कमी पर्सेंटेज किंवा कमी रिटर्न दिलेत, पण ओव्हरऑल जर तुम्ही 5 वर्षाचा लॉंग टर्मचा विचार करताय तर हा फंडसुद्धा खूप चांगला आहे.
यानंतरचा फंड आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 21,000 करोड. पहिल्या वर्षात 45% रिटर्न आहे, दुसऱ्या वर्षी 25%, तिसऱ्या वर्षी 33% आणि पाचव्या वर्षी 24% रिटर्न आहे मित्रांनो. म्हणजेच काय तर हा फंडसुद्धा कंटिन्युअसली खूप चांगलं काम करतो. यानंतरचा फंड आहे DSP मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 15,947 करोड. एका वर्षात 36% रिटर्न, दुसऱ्या वर्षी 15%, तिसऱ्या वर्षी 20% आणि पाचव्या वर्षी 18% रिटर्न आहेत. हे फंड जे आहेत ना ते लॉंग टर्मसाठी आहेत मित्रांनो. तुम्ही जास्त वेळ इन्व्हेस्टमेंट जर तुमची याच्यामध्ये ठेवली तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळतील. यानंतरचा फंड आहे SBI मॅग्नम मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 14,000 करोड. पहिल्या वर्षी 34% रिटर्न, दुसऱ्या वर्षी 19%, तिसऱ्या वर्षी 30% रिटर्न आणि पाचव्या वर्षी 22% रिटर्न आहे मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी, मी सारखं सांगतोय की जर तुम्ही लॉंग टर्मसाठी विचार करताय तर हे फंड खूप छान आहेत. पण जेव्हा एखादी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपण जो समोरचा सेल्समन आपल्याला सांगतो त्या सेल्समनवरती विश्वास ठेवून आपण त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर तसं न करता थोडासा अभ्यास करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही चांगल्या फंडमध्ये एंटर होता आणि तुम्हाला रिटर्नसुद्धा खूप चांगले मिळतात. यानंतरचा फंड आहे UTI मिड कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 9,400 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहे 29%, दुसऱ्या वर्षी 15%, तिसऱ्या वर्षी 24% आणि पाचव्या वर्षी 20%. म्हणजे एवढे चांगले रिटर्न हा सुद्धा फंड देतो आहे. यानंतरचा फंड आहे सुंदरम मिड कॅप फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 9,200 करोड. पहिल्या वर्षी 37% रिटर्न, दुसऱ्या वर्षी 22%, तिसऱ्या वर्षी 28% आणि पाचव्या वर्षी 18% रिटर्न हा फंड देतोय. यानंतरचा फंड आहे फ्रँकलिन इंडिया प्रिमा फंड ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 9,200 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहे 37%, दुसऱ्या वर्षी 18%, तिसऱ्या वर्षी 23% आणि पाचव्या वर्षी 17%. एवढे चांगले रिटर्न हा फंड देतोय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे फंड सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे फंड 15% पेक्षा जास्त रिटर्न देणारे आहेत. यानंतरचा फंड आहे HSBC मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 8,848 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहे 38%, दुसऱ्या वर्षी 19%, तिसऱ्या वर्षी 23% आणि पाचव्या वर्षी 17% रिटर्न आहे. यानंतरचा फंड आहे ICICI प्रुडेन्शियल मिड कॅप फंड. या फंडची व्हॅल्यू आहे 4,800 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न आहेत 31%, दुसऱ्या वर्षी 17%, तिसऱ्या वर्षी 26% आणि पाचव्या वर्षी 18% रिटर्न दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही फंड सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे फंड 5 वर्षामध्ये ॲज अन ॲव्हरेज 18% तुम्हाला रिटर्न देतात आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे 10 फंड तर सांगितलेलेच आहेत. त्यामध्ये मी अजून एक तुम्हाला एक फंड सांगतोय ज्याचं नाव आहे एडलवाईज मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. आणि या फंडची व्हॅल्यू आहे 4,267 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न पहा 37%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 30% आणि 5 वर्षामध्ये रिटर्न आहे 23%. एवढं चांगलं रिटर्न हा फंड देतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2023 मधले टॉप 10 मिड कॅप म्युच्युअल फंड बद्दलची माहिती सांगितलेली आहे. या फंडमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाहीये. हा फक्त एज्युकेशनल व्हिडिओ आहे. फंड पहा, कम्पेअर करा, तुम्हाला कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे किंवा नाही करायची हा टोटली तुमचा डिसिजन आहे. पण मी तुम्हाला एक माहिती सांगितली की कुठल्या प्रकारचे फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंडमधली तुमची इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जाणार नाही. म्हणजे तुम्ही आज सुरू केली आहे, तुमचा आजचा महिना, पुढचे महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कधी संपून जातील ना तुम्हाला समजणार नाही. आणि फंडमधली व्हॅल्यू आहे किंवा तुम्ही जी SIP सुरू केलेली असेल त्या SIPचे एक मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली असणार आहे, मोठ्या व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन झालेलं असणार आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधीही विड्रॉ करता येणारी आहे. म्हणजे मी आज सुरू केली SIP, मला वर्ष 2 वर्षानंतर काही एमर्जन्सी लागली आणि मला जर त्या फंडमधनं बाहेर पडायचं आहे, मला त्या फंडमधनं व्हॅल्यू काढून घ्यायची आहे, मला गरज आहे, तर तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस किंवा पेनल्टी भरावी लागत नाही. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 मिड कॅप फंडबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे तर नक्की शेअर करा, त्यांना खरंच उपयोगी पडेल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, मी नक्की त्यावरती तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही नवीन सजेशन असतील, नवीन व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तेही सजेस्ट करा. तर चला लवकरच भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.